बघा, 3 मित्र अ ब क एका वर्तुळावर स्टेडियमच्या बाजूला एका स्थानावरून धावायला सुरुवात करतात आणि अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात एक फेरी पूर्ण करतात. तर ते तिघे किती वेळानंतर प्रारंभिक स्तरावर भेटतील? लसावी सिद्धांत या घटकावर आधारित हा प्रश्न. लेकरांनो, इथं हा प्रश्न सोडवत असताना मित्र एक, हा मित्र दुसरा, मित्र तिसरा, हे 3 मित्र लक्ष द्या. आपली फेरी वर्तुळाकार या गतीनं अनुक्रमे 24, 36, 30 म्हणजे 24, 36 आणि 30 हे दर्शवलेले जे एकक आहेत लेकरांनो, सेकंदामध्ये, हे वेळ ही सेकंदामध्ये आहे. आता याचा लसावी काढायचा म्हणजे बघा, 2 भाग जातो, 2 गुणिला 12 24, 2 गुणिला 18 36, 2 गुणिला 15 30, परत 2 भाग जातो, बेसक 12, बे 9 18, 15ला जात नाही 15, असेच 3 भाग देऊ, 3 दोन्ही 6, 3 3 9, 3 5 15. मग लसावी काढायचा आम्हाला, लक्ष द्या. मग आता लसावी म्हणजे काय असते, तर या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. म्हणजे उभ्या सारणीतील अवयव कोणते? 2 गुणिला 2 गुणिला 3, 2 3 आणि 5 यांचा सार्वत्रिक गुणाकार. बघा, 5 3 15, 2 30, 3 90, 180, 360. 360 हे सेकंदामध्ये आम्हाला लसावी प्राप्त झाला. जो प्रश्न विचारला, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं पावलं वळती करू. ते तिघे किती वेळानंतर प्रारंभिक स्थानावर भेटतील? तर अशा वेळेस हा जो काही लसावी आलेला आहे लेकरांनो, हा लसावी सेकंदामध्ये कसा काय आला सर? तर हे मित्र 24, 36 आणि 30 यांचं जे हे माप दिलं हे सेकंदामध्ये आहे. आपली फेरी पूर्ण करण्याचं म्हणजे करण्याची ही जी वेळ आहे ही सेकंदामध्ये दर्शवली, म्हणून हे प्राप्त होणारा लसावी सेकंदामध्ये. 360 अशा पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस हा लसावी आणि त्याला भागीला हे माप सेकंदामध्ये असल्यामुळं लक्षात घ्या, एका मिनिटामध्ये असलेले सेकंद 60, मिनिटातील सेकंद, मिनिटातील सेकंद, लक्षात घ्या. असा भाग द्यायचा, शून्याला शून्य गायब, 36 भागीला 6. आता हे जे 6 प्राप्त झालेलं उत्तर आहे 6 मिनिटामध्ये. तिघे किती वेळानंतर प्रारंभिक स्थानावर भेटतील? 6 मिनिटानंतर. 6 मिनिटे हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. लसावी सिद्धांत ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.